महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीतील जय कवळी आणि प्रवीण दरेकर यांचे 6 उमेदवार विजयी। दरेकरांचे 6 उमेदवार विभागीय सचिव पदावर बिनविरोध विजयी। नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक संपन्न। बैठकीदरम्यान इच्छुकांच्या मुलाखती। सोलापुरात धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक। धनंजय मुंडे यांना अटक करून जरांगे पाटलांना Z+ सुरक्षा द्या, मराठा समाजाची मागणी। उद्धव ठाकरे उद्या जालन्याच्या दौऱ्यावर। उद्या दुपारी जालन्यात घेणार पत्रकार परिषद। शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर। चेंबूरमध्ये किन्नर सद्गुरू जगद्गुरू यांच्याकडून ममता कुलकर्णी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। ममता कुलकर्णी यांनी दाऊदच्या समर्थनार्थ केलं होतं वक्तव्य। जगद्गुरू यांनी काढलेल्या अंत्ययात्रेमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। सिंधुदुर्गमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। जिल्हाधिकारी तृप्ती तोडमिसे यांची माहिती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 74 मतदान केंद्रांवर मतदान होणार। देखील एक कार्यक्रम असतो आपल्याकडे वोटर जनजागृतीसाठी, तर ते देखील आरओ स्तरावरून त्या पद्धतीने जनजागृतीचे पथकं नियुक्त होतील। परभणीमध्ये भाजपाकडून युती न करण्याचा निर्णय। पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी त्यांची भूमिका घेतली असेल, मात्र आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू। मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती। नाही, आता ते आम्ही आमच्या परिवारात ताई त्या बोलल्या, मी तेच बोललो, शेवटी निर्णय वरिष्ठ घेणार आहे। त्याच्यामुळे वरिष्ठांना आम्ही इथलं सिच्युएशन जे आहे ते काही सगळ्या ठिकाणी सारखं आहे असं नाही। मी आजमावलंय ते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, त्यांनी कसं आजमावलं एकतर्फे मला माहित नाही, परंतु वरिष्ठांपर्यंत हा मेसेज संदेश देण्याचं काम मी माझ्याकडून करेन। उद्याचा अकोला येथील रोहित पवारांचा दौरा रद्द झालेला आहे। अनियोजित दौरा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द केल्याचं रोहित पवारांनी ट्विट केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला रोहित पवार उपस्थित राहणार होते। महाड मनसे शहर प्रमुख पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणी कारवाई करण्यात आली। 2 आरोपींना अटक करण्यात आली। 6 जणांना नोटीस देण्यात आली। महाड बंद ठेवण्याच्या मनसेनं इशारा दिलेला होता। आरोपी त्यांच्याकडे चौकशी करून त्यातील 2 आरोपी आहे त्यांना अटक केलेले आहे आणि जे उर्वरित जे 6 आरोपी आहे त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे। जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय। DGPRचं ट्विट आहे, शेतकऱ्यांना उभारी मिळावी यासाठी शासनाचा मोठा निर्णय आहे। कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन शेततळ सुविधा केंद्र आणि यंत्रांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे। कराडपालीमधील खंडोबाच्या स्वयंभू शिवलिंगास वज्रलेप लावण्यात येणार आहे। या निमित्तानं 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत खंडोबाचं दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे। 17 ऑक्टोबर पासून दर्शन सुरू राहणार आहे। मार्तंड देवस्थान ट्रस्टनं ही माहिती दिली।